बरं का, किती काय ईडीचे कितीतरी वॉरंट कॅन्सल झाले बरं का, कितीतरी मध्ये गेलेले आत आलेत, आत बाहेर आले. सॉरी, त्यातलं एक उदाहरण छगन भुजबळ आणि देशमुख साहेब आहेत. म्हणजे बरेचसे आहेत असे आत गेलेले बाहेर आले. नवाब मलिक साहेब आहेत, त्यांचा खूप मोठा प्रताप आहे जणू, ते बाहेर आले. आणि आम्ही छत्रपतीची इतिहास दाखवणार, आम्हाला जेलला टाकायचं. लुटलं का, कोणाचे पैसे बुडले का, प्रत्यक्ष पैसे घेतले आणि ते वापस दिले नाही, असं आहे का? छत्रपतींचा इतिहास दाखवला, त्यात तोटा आला का? डोक्यात दगड घालतो, जेल. छत्रपतीचा इतिहास दाखवल्यामुळे जेल बघा. आणि आपण फडणवीस साहेबाला देवबाप्पा म्हणतो. खेड्यात म्हणे आत्ताही, देवबाप्पा जर रस्त्याने चालले आणि मराठा माणूस हिंदू माणूस जरी कोण चालला, तेव्हा तो पाय पडू द्यावा. देवबाप्पा ते कोण म्हणतात कल्याण. आता बी गाव खेड्यात बाकीचे देवबाप्पा इतके चांगले इतकंच, मग आबा परत म्हणते जातीवर आला ते कार खुंजी माणूस हो. म्हणून यांनी डायरेक्ट माझी वॉरंट काढायला सुरुवात केली. मी जात नाही, या वॉरंटाला जातच नाही. बरं करून त्याला काय करायचं तुमची काय? देवेंद्र फडणवीस सांगून जर मी कुठं गटत नाही म्हणून दरेकर सह ते मराठ्याचं खाईक नाही, याच्यावर शंका आहे आता. ते आता तपासावर लागत. त्याच्यासह 10-15 जण आहेत, यांच्या हातात अभियान दिले, म्हणजे ट्रॅप जो मागवता तो घेऊ. यांना काही कारण नसताना, माझी काही चूक नसताना सगळ्यांना तो FIR वाचा. मी कोणाची फसवणूक केलेली नाही, तरी मला जेलला टाकायचं देवेंद्र फडणवीसने ठरवलंय. आणि हे अभियान हे 5-6 जण चालवते, दरेकर हे आणखीन, आणि जेलला टाकणार. आज त्यांचेच लोक असते जणू, ते मला गोळ्या घालून मारणार आणि मी मरायला हसत तयार आहे. कारण मी बी ते छत्रपतीचं नाटक दाखवलेलं आहे. छत्रपतीसाठी मनोज जरांगे मरायला तयार. छत्रपती संभाजीराजांना या हिंदुत्वासाठी, या मराठ्यांसाठी बलिदान दिलेलं आहे. त्यांचं नाटक दाखवून जर मला आतमध्ये मरण येणार असलं फडणवीसच्या हातानं, तर मी आनंदानं मरण घ्यायला तयार आहे. माझ्या छत्रपती शंभूराजांनी हसत मरण पत्करलेलं आहे, हसत. पण धर्म बदललेला नाही. त्याच खानदानाचे तेच मावळे आम्ही आहेत. फडणवीस झालं का नाही आता? 1 घंट्यात वया कुठंच जायला भेट नाही म्हणून करांगे, कुठंच इतका बुद्धीनं बी ते जे म्हणून करांगे. छत्रपतींचा इतका छळ केला आणि कुणी केला? फडणवीस साहेब. गोधड असलं तर टाका टकोरीवर काढून बाजूला. आता छत्रपतींच्या मावळ्याचं रक्त आहे म्हणून जरांगे छत्रपतीचा इतिहास दाखवलेला आहे. छत्रपतींना धर्म बदलण्यासाठी मारण्यात आलं, बदलला नाही. या पृथ्वी तलावर आणि विश्वात छत्रपती शंभूराजांनी दाखवून दिलं, झुकत नसतो. तुकडे झाले तरी हरकत नाही. त्याचे तुकडे तुकडे झाले, पण माझा शंभूराजे एक कणभर मागे सरकले. त्याच छत्रपतींचा इतिहास दाखवलेला आहे मी. किंवा माझ्या 2-3 जणांच्या मित्रांना आम्ही, येऊ दे मरण आणि तुझ्याच हाताने येऊ दे फडणवीस, हसत घेतो हसत. पण म्हणणार नाही फडणवीस साहेब तुमच्या पाय पडतो बा, ते केशीतून मला मागे घ्या बा, लय भेव वाटती, मला लय हागूट लागली, मला नको. मी आज जातो, मरतो बी, पण छत्रपतींचा, ज्या शूर छत्रपतींचा मी इतिहास दाखवलेला ना, त्या शूर छत्रपतींच्या नाटकासाठी मी मध्ये जायला तयार आहे. त्यांचं चरित्र मी दाखवलेलं आहे, त्यांचा इतिहास मी दाखवलेला, काय वाईट नाही केलेलं. मी नाही आणि माझ्या सोबतीच्या 2-3 जणांना बी नाही. जेलला जायला तयार आहेत आणि मरायला तयार आहेत फडणवीसांनी. तर टाक मध्ये
टाक मध्ये, पण एक ईदच जसे छत्रपती मागे सरकले नाही शंभूराजे, तसं मनोज जरांगे मागे सरकू शकत नाही. आणि आता जात नसतो मी त्या 2 तारखेच्या. आणि आता पैसे देत नसतो, नाही बी माझ्या काय द्या घंट्या माझं काय रे राहिलं ये तेवढं एक गुंठा बरं ते घर राहून दे माझ्या पोरायला, मी त्याला गेलं ते कुठं राहायचं, नदी राहतो वाळू त्यांना राहून तेवढं माझ्या घराचा पुरा वनव झालेला तेवढं राहून चल जेलला येऊन तो पोलीस उद्या 2ला तरी कशाला, मी उद्या त्याला तयारी यार चल. मराठा समाजाला माझी विनंती आहे, देवेंद्र फडणवीसचा हे डाव आहे दरेकरच्या त्यांच्या माध्यमातून ते मराठ्यांच्याच अवलादी आहेत का, ह्या हरामखोरावरती आता शंका यायला लागली, असले नीच काम हे करायला लागले. आता सरळ सांगतो मराठा समाजाला, देवेंद्र फडणवीसला मी पुढेच गटलो नाही, त्याचं सरकार पडणार आहे, भाजपचे एक बी सीट येणार नाही राज्यात, याचेच मंत्री त्यालाच बैठकी घेऊन सांगत आहेत. म्हणून तेव्हा मला आता याच्यात गुता ठरले आणि याच्यात मग काही दोष नाही, काही दोष नाही. एका दिवसात लोक पैसे भरू शकते, एका दिवसात ते पैसे, पण तरीही भरायचे नाहीत आपल्याला. माग आम्ही गेलो मागच्या केसेसला, त्याच टायमात 4-5 जण होते, माझ्या पोटात नाही राहत, ते म्हणतो आम्ही 1 मिनिटात पैसे भरतो, मला अजिबात नाही भरायचे. समाजाकडून घेऊन तर भरायचं नाही, समाज म्हणल्यावर तर एका दिवसात 1000 करोड भरी, माझा दोषच नाही त्याच्यात, त्यामुळे भरायचेच नाही. मी आता मराठा समाजाला सांगतो, तुम्ही ते वाचून बघा, मा काही दोष नाही त्याच्यात, आणि इतिहास दाखिलेला हे दोष असेल मा तर मला उद्या फाशी झाली तरी चालतं. मी शंभूराजेचा इतिहास दाखिलेला आहे, मला फाशी झाली तरी चालतं. तो जर माझा गुन्हा असेल तर तो माझा गुन्हा आहे. एकच मिनिट, माझं एवढंच मराठा समाजाला सांगणं आता, देवेंद्र फडणवीस मला याच्यात भीतीणारे, पोलीस त्याच्या हातात आहेत, कोर्टाचं मंत्रालय सुद्धा त्याच्या हातात आहे, आणि तो गुंतविणार म्हणजे त्याला निवडणूक काढून निघून न्यायची, तशी मी मला आत टाकू, मी तर असं आत जात नाही, याच्यात आत टाकायचं, आत मारायला बी लावायचं. माझी आता मराठा समाजाला विनंती, मी आत असो बाहेर असो, आज संधी आहे मला तुमच्या बोलायला म्हणून इतक्या वेळ मीडियाला बोललो, मीडियाला मी एवढी पैसे विनंती केली, कधीच 10 महिन्यात केली नाही. पूर्ण दाखवा की मी आत गेलो, भाजपचं एक बी सीट नाही आलं, एक बी, एक बी राज्यात ज्या तिथं आपला समाज नसेल तिथं सुद्धा एक बी नाही आला पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीस कायमचा राजकारणातून संपला पाहिजे, कायमचा. ते उकांड्यावर मुद्रेवर छत्र्या कशा उगा त्या पुत्र नसतं मग उकांड्यावर, तसं सुद्धा एक भीमोड झाला पाहिजे पुरा, एक नाही राहिलं पाहिजे, पुढे छत्री सुद्धा उगली नाही पाहिजे, उकांड्यावर नाही, फाकांड्यावर नाही, कशावर नाही, कशावर. कारण भाजपातल्या मराठ्यांना माझी विनंती, जात संपायला निघालेल्या पक्षासोबत राहू नका. तुमचे लेकर, भाजपातल्या मराठ्यांना सांगतो, तुमच्या लेकराला आरक्षण मिळू नये म्हणून संपवायला निघालेल्या असल्या पक्षासोबत राहू नका रे. माझं ऐका रे, तुमचं पोरग म्हणून सांगतो, तुमच्या पायाला हात लावून सांगतो, असल्या पक्षासोबत राहू नका की जे तुमच्या पोराला आरक्षण देऊन मोठं व्हावं वाटत नाही. अशा पक्षासोबत एकाही मराठ्यांना राहू नका. तुम्ही खानदानी जातवान मराठी असताल तर राहू नका. मी भाजपचा विरोधक नाही, मी वारंवार सांगतो मला राजकारणात जायचं, हे आधी भाजपचे मराठी समजून घ्या मी काय सांगतो. मी वारंवार सांगतो मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला जायचं नाही. तुम्ही आम्हाला आरक्षण द्या, त्या देवेंद्र फडणवीसला लोक मराठीच्या डोक्यावर घेऊन नसतील, मी वारंवार सांगतो. पण जर हे वारंवार कावेच करणार असले तर असल्या पक्षासोबत भाजपमध्ये मराठ्याने राहू नका, मी तुमच्या पायाला हात लावून सांगतो. माझं ऐका, तुम्हाला लय पश्चातापी, मी भाजपचा विरोधक नाही, पण हे जर असे टाळण्या करणार असले तर असल्या पक्षासोबत राहू नका. आणि दबाव पोटे राहिलात तरी यांना मतदान हे मतदानाच्या दिवशी करू नका. तुमचं लेकरू म्हणून सांगतो, कारण मी तुमच्या पोरांसाठी लढतोय रे. मी एवढी दुश्मनी तुमच्या पोरांसाठी घेतली, मला जेल भोगायची वेळ आली, काही गरज नसताना मी काहीच केलेलं नाही. छत्रपतीची इतिहास दाखवलाय, त्याच्यात मला दोषी धरले. ती केस माझ्यावर यांनी केली, ती आता 15 वर्षात कधीच उकरून नाही काढली, आत्ता उकरून काढी फडणवीस, तरी मी जेलला जायला तयार आहे. फक्त माझी एवढीच कळकळीची हात जोडून तुम्हाला पोट तिडकीने विनंती, जे आपले पोराला आरक्षण देण्यास संपवायला निघाला, मला जेलला टाकायला निघाला, असल्या पक्षासोबत राहू नका आणि याला निवडून येऊन देऊ नका. मला उद्या जरी त्यांनी जेलला टाकलं उद्या सकाळी, तरीही तुम्हाला इशारा मी आता दिलाय, हे मात्र तुम्हाला करून दाखवावं लागणार आहे. आणि मी मेलो बी तरी माझ्या आत्म्याला शांती त्याच दिवशी लागेल. यांचा सुपडा साप कायम करा, पिढ्याना पार कधीच वर नाही आले पाहिजे, कधी जा. पाटील साहेब, लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांची रॅली सुरू आहे, जसं तुम्ही म्हणता 288 पाडायचे, आता त्यांनी सुद्धा कालपासून तशी भूमिका घेतली की सगळ्या ओबीसीनी येऊन
मराठ्यांचे सगळे नेते पाडा, मराठ्यांचे सगळे सीट पाडा. चांगलं आहे ना, मी ती पाडा म्हणतो, चांगली गोष्ट, पण त्यांना नाही विरोधक म्हणतात, त्यांना विरोधक म्हणतात. कारण आम्ही म्हणतानाच म्हणलेलो, वेळ पडली तर आम्ही आमच्या विचाराचे ओबीसी सुद्धा निवडून आणणार. हे 2 महिन्यापूर्वी म्हणलेलो. आमचं डोकं लय विचित्र आहे. हो, मराठ्यांनी डोक्यासमोर कोणी डोकं नाही लावायचं. आमच्या विचाराचे आम्ही ओबीसीची सुद्धा निवडून देऊ, पण मराठी सुद्धा पाडू आम्ही मागच म्हणलेलो. आणि भाजपाचे बी आम्ही सगळे पाडू नाही म्हणलेलो. काही जे मराठ्यांच्या विरोधात आहेत ओबीसीचे ते पाडू, आणि भाजपचे मराठ्याच्या विरोधात आहेत ते पाडू. आणि ते विरोधक नाहीत राव आमचे, आणि त्यांचं नका घे जाऊन नाव 50 बारे आमच्याकडे. आमचं ते सगळं भुजबळ आहे सगळं, तेव्हा काढी लावते. आता ते जेवल्यापासून सुरुवात करणार आहेत ना आम्ही, मग त्याला कळण आपले ते जाळ आल्यावर कसं होतं. आता त्याचे ते जाळ येणार. दादा, आज तुम्ही आंदोलन उपोषण जे आहे ते स्थगित करण्यावर ठाम आहेत का? आणि पुढचं कसं कधी कुठची योजना दौरे करणार आहेत? दौरा कोण नाही करणार? दौरा तर मी उपोषण सुरू असल्यावर बी करणारच आहे म्हणून सांगितलेलं. जोरदार तयाऱ्या करा. आपल्या विरोधात सगळे कुठले मराठा समाजाला माझी राज्यातल्या विनंती, मी तुमच्या लेकरासाठी करतोय माय बाबा हो. घरी बसायची वेळ नाही आता ही. ज्या ज्या जिल्ह्यात ज्या ज्या तारखी दिल्यात, ज्या ज्या वेळ दिल्या त्या वेळेला जिल्ह्यातला मराठा ताकदीनं बाहेर पडा, तुमच्या लेकराचं कल्याण होणार. माग एक राहू नका, माता मावलीसह ताकदीने. ओबीसी आरक्षण असून एक झालाय, आपण नाही आपल्याला आरक्षण, आपल्या लेकरासाठी एक दुसरा. सरकार माझ्या विरोधात चाललंय, मला उघडं पाडायला लागलंय. मी तुमच्या लेकरासाठी दुश्मनी घेतलेली, मला उघडं पडून देऊ नका. 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट पर्यंत ज्या ज्या जिल्ह्यात तारखे दिलेल्या आहेत तिथं तिथं हजर राहा. 7 ऑगस्टला सोलापूर आहे, 8 ऑगस्टला सांगली आहे, 9 ऑगस्टला कोल्हापूर आहे, 10 ऑगस्टला सातारा आहे, 11 ऑगस्टला पुणे आहे, 12 ऑगस्टला नगर आहे, 13 ऑगस्टला समारोह आहे नाशिकला. आणि नाशिकचा एकही जिल्ह्यातला मराठा घरी थांबणार नाही. जिथं ठिकाण आहे तिथं घुसळून असा पेटून उठल्यासारखा शांततेत जाणार. पण इतका मराठा नाशिक जिल्ह्यातला एकत्र येणार आहे ते महाराष्ट्र पहिल्यांदाच बघणार. नाशिक मध्ये एकवडलेला मराठा, पुण्यातला सुद्धा एकवडलेला मराठा तुम्ही नुसतं बघा. कारण समारोह नाशिकला. माझी एकच विनंती आहे, मला उघडं पडू देऊ नका. जिल्ह्यातले सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, नगर, एकाही जिल्ह्यातल्या मराठ्यांनी घरी थांबू नका. आपली शक्ती दाखवा. आरक्षण असू सुद्धा ओबीसीतले सगळ्या पक्षातले नेते एकत्र आले, छगन भुजबळने आणलेत मराठा अडचणीत यावं म्हणून, आणि सत्ताधारी जे आपल्या विरोधात गेले. मी यांना सगळ्याला बरोबर बोलतो, यांना पायाखाली रगडीतो. काळजी करू नका तुम्ही फक्त मराठी, गोर गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सगळे मराठे, सगळ्या पक्षातले, व्यावसायिक मराठा, नोकरदार मराठा, शेतकरी मराठा, रिक्षावाले, टेम्पोवाले, सगळे, जिपा, ट्रॅक्टर, ट्रका, सगळे ड्रायव्हर, हमाल, सगळे एकत्र आहे. कामगार, कंपन्यातले कामगार, सगळे मराठी या. पुण्यात सगळा कामगार असणारा मराठा, मराठवाड्यातले सगळे एकत्र या. एक दिवस काम बंद करा, आपल्या कुटुंबासह घराला कुलप लावा. शहरातल्या मराठ्यांनी घराला कुलप लावा, नोकरदार वर्ग असू सगळे, आणि एक दिवस आपल्या जातीसाठी, मुलासाठी द्या. यांना मग मी वोटने लावतो, तुम्ही काळजीच करू नका. पाटील साहेब, आता सगळे पर्याय संपलेले आहेत. आता विधानसभेमध्ये पूर्ण ताकदीची उतरण्याची वेळ आलेली आहे. हा शेवटचा पर्याय आहे तुमचा, न्यायालय की आता याच्यामध्ये उतरावं लागणार? नाविलाज आणखीन एकदा सांगतो, शंभूराजे देसाई साहेबांवरती, शिंदे साहेबांवरती, आणि पुन्हा एकदा फडणवीस साहेबांवरती माझ्या मराठीने विश्वास टाकलेला आहे. तुम्हाला 2 महिने पाहिजेच होते ना, तुम्हाला 13 ऑगस्ट पर्यंत काय करता येईल तुला, पण तोपर्यंत मी उद्या सकाळपासून काम सुरू करणार आहे. नाविलाज आहे आम्हाला. आमची एक बी माणूस आमदार बोलायला विधानसभेत नाही. मराठा बांधवांनी हे समजून घ्या, आपल्या हक्काची बाजू मांडायला आरक्षणच नाही. कोणत्या अडचणी येऊ द्या, तुम्हाला शेतीच्या अडचणी येऊ द्या, तुमच्या पीक विम्याच्या येऊ द्या, तुमच्या पाण्याच्या येऊ द्या, तुमच्या शेतीमाल भावाचे येऊ द्या, आरक्षणाचे येऊ द्या, तुमच्या नोकरीत अडचणी येऊ द्या, एखाद्या डॉक्टर शेलला अडचण आली, एखाद्या वकील शेलला अडचण आली, एखाद्या शिक्षक शेलला अडचण आली, किंवा बिल्डर लॉबी मराठ्यांची त्यांना अडचण आली, हाय की एखादा मांडायला विधान भवनात,
आमदार आहे का आपला? नाही. आपल्याला आपले 40-50 द्यायचे, लय नाही तर किमान बाकीच्या पाड्या का करणं व्हायना, पण 30-40 आपल्या हक्का द्यायची. एकदा जर 30-40-50 हे जर आरडायला लागले इकडून सगळं बंद, आरडायला बंद. आणि आपण पाठीलेले सोपे राहणार नाहीत, आगड बंब राहणार आहेत, आगड बंब. ते ते पायरीपासून आत घुसतरच आरडा सुरू करणार. ही आमची मागणी पूर्ण करा, त्याशिवाय खाली टेकत नाही. इतके डेंजर राहणार आहेत आपले 40-50 जण 288 भारी भरणार. हे शेअर पाठवायचे वाघ आत, खास शेअर पाठवायचे राहत. 30-40-50 का व्हायना आता आपल्याला आपले पाठव. मग बाकीच्या पाड्या काही आपल्या विचाराचे, काही ओबीसीचे आपल्या विचाराचे, काही पक्षाचे आपल्या विचाराचे, आपल्याला मागणीनुसार चालणार आहेत. आपल्या जे म्हणन की मला बाबा तुमची मागणी ओबीसीतून मान्य आहे ती मी मांडेल, आता सरकार तर मान्य ना, त्याला निवडून आणू. जेव्हा म्हणून बा मी आमच्या पक्षाचा आहे, मग तो भाजपचा असो, राष्ट्रवादीचा असो, शिवसेनेचा असो, काँग्रेस, तो जर म्हणला मी तुमची मान्य आणि मान्य बी करून घेईल, मग त्याला निवडून आणू. काय आपल्या हक्काचे पाहिजे. हे जर बदलले नंतर तर समजा निवडून दिले आपण, हे म्हणल्यावर तुमची मागणी मांडून नाही मांडली तर आपले पाहिजे 40-50 आपले बी नमुने पाहिजेत. आपले वाघ जर तिथं गेले ना, चांगल्या छाताडा फाडी दिली, शेअर आपले बी पाठवते ते उद्यापासून काम. म्हणून मी सलाईन लावून इथं झोपून काही उपयोग नाही राव. मला माहिती सलाईन लावलं काही होत नाही. इथं पण म्हणजे मीच नाटक करतो, मग असं होतंय. ते मीच टाइम मारून नाही लागलो, निवडणुका जवळ येऊन बसत्या. फसते मग मराठीत सरकारने फसिले आणि इकडून मी फसते. मी नाही फसू शकत मराठा. मी शब्द दिलेला तुम्हाला, माय बाप आहे माझा समाज, आणि त्यांनी मला पोरग मानलेले. त्यामुळं माय लेकरं एकमेकाला फसू शकत नाही. म्हणून या माय लेकराचं नातं आहे आपलं. माझ्या सगळ्या पक्षातल्या आव्हाने सगळेजण एक जीवन आता बाहेर पडा, पक्ष करू नका. तुमच्या लेकराचं वाटोळ होईल, यांच्या लेकराचं कल्याण झालंय, तुमच्या लेकराचं वाटोळ होईल. आणि एखाद्यावर लईच दबाव असला इकडे येण्याचा तर येऊ नको, पण मतदान मात्र तिकडं करू नको, तिकडंच राहा. त्यांना असं वाटलं पाहिजे आपलाच आहे, आणि त्याला पडर वाटलं पाहिजे. ताटात खाणाऱ्यांनी धोका दिला रे, जातवान मराठीची भूमिका निभिली, खानदानी मराठी यांना म्हणायचे. त्यासाठी जातवान कट्टर मराठी व्हा बाकीच्या जातीसाठी, जातवान कट्टर मराठी व्हा बाकीच्या जातीसाठी, जातवान खानदानी मराठी म्हणून वागा प्रत्येकाने. पक्ष आणि पक्षाच्या नेत्याला बाप नाही मानायचं. बस एवढंच माझं सांगणं आहे. पाटील उद्यापासून तुम्ही कामाला सुरुवात, म्हणजे प्रत्येक स्वरूप कसं असणार की तुम्ही भेटीगाठी करणार आहे किंवा जे इच्छुक आहेत त्यांना त्यांनी यावं असं आवाहन करणार? बाबा सांगतो ना, आता उघडं केलं होतं काहीच नाही शिल्लक. काहीच मग देवेंद्र फडणवीस नाही काय फरक, त्यांनी सगळे डाव उघडे पाडे दरेकरच्या हाताने अभियान राबू. हे जेलमध्ये मला घालायचं त्याच काम. आता आमच्याच मॅटर मध्ये आम्हालाच गुतायला काय मॅटर आहे आमचं ते काय आहे त्यात बदनामी सारखं. छत्रपतीची त्याचा केला काय आहे त्यात बदनामी? छत्रपतीसाठी, हिंदू धर्मासाठी छत्रपती संभाजीराजे एक इंच मागे सरकारने, आणि त्याच शंभूराजांचा इतिहास पठ्ठ्यांदा केलेला, किंवा आम्ही त्या 2-3 जणांना केला. काय अपमान आहे त्याच्या? चल जेलला, तर जेलला चल. देवेंद्र फडणवीस तुला नेतो, बघ नेतो का? तू बी 2-4 मॅटर मध्ये सापडणार आहे मला. आता उद्यापासून मी बी कामाला लागू. तुम्हाला खेळायचं ठरलं ना, तुम्हाला सांस्कृतिक मंत्रालय पैसे भरू शकत नाही ते. कशाचे भरीता, कशाचे भरले ते बी मी काढतो आता माहिती झालं. सांस्कृतिक मंत्रालय छत्रपतींचा इतिहास दाखवलेलं भरू शकत नाही. नाटक करता, जेलला टाकता. असलं कसलं वॉरंट असतं रे? असलं वॉरंट असतं होय? आम्हाला वेळ पाडून दिला, आम्हाला टप्पे पाडून दिले, इतके भरा इतक्या दिवसात, मग ठीक आहे बा डायरेक्ट वॉरंट. काय न्यायपालिका त्या देवेंद्र फडणवीसवर चालायला लागली. आम्ही सन्मान केला न्यायपालिकेचा. आता 2 तारखेला नसते चला नाही येत तर बघू काय होईल, हो दे काय होईल. देवेंद्र फडणवीस टाकायला न्यायपालिकेने बोलवलं असताना मग आलो असतो, न्याय मंदिराने बोलवलं असतं आलो असतो. न्यायपालिकेनेच बोलवलं, पण देवेंद्र फडणवीस कडे ते खातं. देवेंद्र फडणवीसने दबाव टाकलाय आणि देवेंद्र फडणवीस बोलले. याचा अर्थ यासाठीच त्याला गटलो ना, मग याच्यात त्याने गटले ना. देवेंद्र फडणवीस मी तुझ्यासाठी येतच नाही बरं, आता होऊ दे काय व्हायचं हो दे. वॉरंट या आधीचे वॉरंट तुम्ही चुकवले किंवा ते अटेंड नाही केले, म्हणून शेवटी पर्याय नसतो त्यावेळेस कोर्ट अटक वॉरंट टाकत असतो. म्हणजे तुम्हाला अटक करून जेलमध्ये टाकले नाही तर इथून तुम्हाला कोर्टासमोर उभे करणार का? मला आधी काही सांगितलं का आधी 15 वर्षात? नाही, डायरेक्ट वॉरंट काढलेले ते बघा, ते मागचं काढ्या. काय धंदा आहे रे देवेंद्र फडणवीस? जाऊ द्या म्हणलं त्यावेळेस नको सांगायचं, देवेंद्र फडणवीसचं नाव नको द्या. मला त्याच वेळेस माहिती झालं देवेंद्र फडणवीस करायला लावलं. मी 13 ऑगस्टला तुम्हाला नाव बी सांगायचं, कुणी सांगितलंय मला ते देवेंद्र फडणवीसच्या जवळच्या माणसाने सांगितलं. हे त्यावेळेस त्यांनीच काढायला लावलं उकरून सगळं.
काढा म्हणे कुठंच गुतत नाही, तरी मी त्यावेळेस नाव नाही घेतलं, जाऊ द्या म्हणे. तरी डायरेक्ट कसं अटक वॉरंट काढू शकता तुम्ही? मला नोटीस आहे का? नाही. तरी काढलं, तरी मी सन्मान केला न्यायालयात. याला पाहिजे, संविधानाला मानलं पाहिजे, कायद्याला मानलं पाहिजे, न्यायपालिकेला मानलं पाहिजे. कोर्ट हे मंदिर आहे, न्याय मंदिर आहे, आपण जायचं. मी गेलो का नाही, गपचित गेलो, कोणाला न सांगता. आमचे लोक बोलले मला पुण्यात, तुम्ही एकटे कमा आले, तुमच्या जीवाला धोका आहे, आम्ही सगळे आलो असतो तर आम्हाला कमी सांगितलं. तरी मी नाही सांगितलं, मला गर्दी होईल, न्यायालयाच्या आवारासमोर गर्दी नको. गेलो, हा मला अटक वॉरंट काढणार म्हणजे काय? मग हे लागले सांगावं लागलं, कारण ते खातं त्याच्याकडे, विधी व न्याय विभाग त्याच्याकडे, सांस्कृतिक त्याच्याकडे, गृह त्याच्याकडे जाईल. तिन्ही बी, पोलीस चालवणे त्याच्या हातात, राज्यातले कोर्ट चालवणं त्याच्या हातात, आणि ते हे करून घ्यायला लागला. आणि मी 2 तारखेला येत नसतो. तू ताठर आहे ना, तो आता सत्ता आहे म्हणून, तर मी बी ताठर आहे. कोणती काय व्हायचं जे व्हायचं, तुला जे करायचं ना आता, तो आणि फडणवीसने ठरलेलंच आहे. फडणवीसने आणि भुजबळने दंगली काढायची, गडीव दंगली. 288 उमेदवार जे आहेत ते पाडणार. तुम्हाला या केसची कल्पना सुद्धा नव्हती होती, पण आमचा त्यात काही संबंध नाही. मी कधी खोटं बोलत नाही ना. मी पहिली सुरुवातीला सांगितलं, तुम्ही नव्हता त्यावेळेस, मी आधीच सांगितलं की आम्ही छत्रपतींचा इतिहास दाखवला. काय नाही, आम्ही तिघं मी सगळं रितसर सांगितलंय, सगळं नव्हताच नाही. खाजगी माणसाचे पैसे होते, आम्ही महाराज म्हणून त्यांनी मी ते खाली घेतले, त्यांनी त्यांच्या हिशेचे भरले त्यांच्या माणसाचे. मला खरं बोलायची सवय, आणि मी माझ्या माणसाची भरली. मग जे आमचा तिसरा होता तो म्हणला मी त्यांचे भरतो, त्यांना चेक देतो. म्हणलं बरं. तेव्हा ऐक नाही ते म्हणे खाल्लेलं पेरलेलं आहे आम्ही सगळं, कारण सगळा कारभार ते झाला तेव्हा बघायला, किती पैसा आला, काय झालं, कसं झालं, ते सगळं सुविधा असायचं. एक हॉटेलच बुक असेल त्याला, त्या हॉटेलला माहिती आहे आम्हाला. त्या हॉटेलचं बी आता सगळं बाहेर निघणार आहे. मग आता तराला लागायचं म्हणलं, पैसे भरायला आम्ही, आणि तुम्ही काय काय खात होतात, काय काय पित होतात, ते सगळं माहिती आहे. हा, तिथे सगळ्याला माहिती आहे सगळ्या गोष्टी. पण त्या काढायचं नाही, झालं गेलं ते आता जाऊ दे, गंगाला घोडून आला. आम्ही काय ठिकाणी जे काय केलं ते काय वाईट केलेलं नाही. छत्रपतींचा इतिहास दाखवलेला आहे, त्याच्यात तोटा आला. सांस्कृतिक मंत्रालय भरू शकतं कह्याचे पैसे, तर मग छत्रपतीचे काय भरू शकत नाही? सत्ता आणायला छत्रपती लागतो, मोदींना सुद्धा. समुद्रात तेवढं, अरबी समुद्रात स्मारक होत नाही, भूमिपूजन करायला जमत, केलं गोड लागत, ते चटके खायला गोड लागत. आणि आता छत्रपतीचे इतिहास दाखवला तर ते पैसे सांस्कृतिक मंत्रालय पैसे भरताय कसे नाही? मी बघतोच जरा 10-20 वर्षात कशा कशा भरले, कशात अटक करायला लागला ते तरी कळायला पाहिजे तुम्हाला. देवेंद्र फडणवीस इथे नीच पातळीला होत राव फडणवीस, तुम्ही इतके तू तुमच्या जिंदगीवर. आणि तुमच्या पक्षातला मराठा सगळा थुकणार आहे, कारण जातवान मराठा तर 100% तुमच्या एकरतेवर आता थुकणार. जातवान मराठा 100%, खानदानी मराठा बी तो आता स्वतःच्या लेकराला जातीला मानणार आहे, तुमच्या पक्षाला त्यांना नाही मानतात. हे 4-5 बांडगुळ मानते, कारण यांना तुमचाच खायचा आहे, आणि कशासाठी खायचं हे सगळं माहिती आहे आम्हाला. एक जण व्हॉट्सअपवर टाकलंय, म्हणला का काढायला लो दरेकर, मी त्या नीच पातळीला जाणार पोरगा नाही, कधीच जाणार नाही. मीडियाच्या माध्यमातून शब्द आहे माझा, पाटील नेमके या मी कधीच जाणार नाही. मी वैयक्तिक आयुष्यात कोणाच्या पडत नाही, वैयक्तिक राजकारणात पडत नाही, वैयक्तिक समाजकारणात पडत नाही. तुम्ही इथून पुढे तरी माझ्या नादी लागून नका. किती पैसे राहिलेले नेमके किती पैसे राहिलेले आहेत? नाही ते नाही मला माहिती. खाजगीत आम्ही ठरले माणसं 3 वाटून घेतो, आल्याला तोटा तिघांनी वाटून घ्या दिन. मग खाजगी तुमचे होते तर मी तुमचे दिले समजा, आणखीनच येतो. एकदा तर माझ्या म्हाताऱ्याचा पिकी मा चोरून दिला मी तिकडं. म्हाताऱ्याला वाटलं आता माघारी देईन, मग माघारी काय माघारी पगारी. म्हाताऱ्याला माहिती याच्या हातात पडली की गेली, एक तर मोर्चात गेले नाही तर रस्ता रोखत गेले. त्यामुळे सरळ पैसे माझ्या हाताला लावून देत नव्हतं शेतीत, कारण शेतीत मला थोडी होती, 8 मी घातली. त्यामुळं आम्ही तुमचे दिले समजा, महाराजांनी समजा 300 दिले, आणि मग ते एक त्याचे राहिले होते, काळजी राहिली होती ते म्हणला मी देतो, मग ऐक नाही देतो. त्या टायमाला आता बदलू शकते समजा, कारण काय सरकार त्यांच्याकडून झाले, सरकार त्यांच्याकडून झाले म्हणतोय मी. हो, त्यामुळे ते बदलू शकते. पण त्यावेळेस ते देतो म्हणले, ते ऐक नाही ते म्हणजे आम्ही एकमेक जीव मिळालाय म्हणे आमचा, म्हणजे लग्नाचा नाही, हे असं हाटलावर बसून बसून, कारण ते आयते पैसे येत होते तिथं, आयतं पेचन रिटून झोपायचं, एवढंच काम होतं. बाकीचे कुठं करायला आम्ही होतो. त्यामुळे ते ठीक आहे म्हणले, आम्ही त्याचे देतो. म्हणलं द्या भाऊ त्याचे.
मग त्याच जाऊन होती त्यांनी शेत दिली, मग त्यांनी द्यायला पाहिजे का नाही? मग मला गुत्तायचं काय कारण आहे त्याच्यात? किंवा त्या दुसऱ्या महाराजांना गुत्तायचं काय कारण आहे त्याच्यात? काहीच नाही ना. बरं तरी ठीक आहे, चला जाऊ दे. तरी द्या, माणुसकी म्हणून द्या सोडून. आपण तिघं एकत्र येऊन ते भरू, हरकत नाही. चला जाऊन दे, आता काय करतो? नाहीच आहे भरायला. मी माझं घर देतो लिहून, भरू जाऊन दे. छत्रपतीसाठी घर लिहून द्यायला काय हरकत? हा, दुसऱ्यासाठी मी काय वाईट कार्य केलं नाही. मी काय कुठं काय म्हणतात त्याला डाके टाकले नाही. वाईट काम, समाजाला कलंक लागण, डाग लागण असं काही केलं नाही. छत्रपतीची इतिहास दाखवलेला आहे आणि त्याच्यात तोटा आलेला आहे. त्याच्यात मला भूताचं ठरिले फडणवीस. शेवटी वंश परंपराची त्यांची गुतीने, परंपराची वंश परंपराची त्यांच्या गुतीने ते बरोबर ते कडीला न्यायला लागले. शेवटी मराठा छत्रपती अडचणीतच आला पाहिजे. ही परंपरा आहे, ही परंपरा कधीच खंडित नाही झाली पाहिजे. त्यामुळे आता मला बी गुतवायला लागले. समजा हरकत नाहीये, काय हरकत नाही, मी जायला तयार आहे, द्या तयार. आणि ती काही एकत्र येऊन कोर्टात घेतं म्हणायला पाहिजे. आठ वारण फाटक मारण नाही बा, या तारखे करा. 1 वर्ष 2 वर्ष तारखे चालते का नाही? तर आमचीच लय भारी आहे, बाकीचे भारी नाही. बाकीचे फसवणुकीचे केसेस नाही का महाराष्ट्रात आहेत ना? मग आमच्या एकट्याची तेवढी लय भारी आहे का? हजारो करोड रुपयाचे आहेत म्हाडाचे, आहेत म्हाडाचे. घर दिले नाहीत म्हणून फसवणूक. म्हाडावले आले होते मुंबईचे. हा, आणखीन एक सांगत राहील तुम्हाला, ते चाळ कोणची मुंबईला नाही, दुसरी आणखी कामगार पत्राचाला आणखी काय म्हणतात, आणखी एक मोठी नाही हो, ते लय भारी गिरणी कामगार. बरोबर, गिरणी कामगारांचे लोक माझ्याकडे आले होते, इथं युनियन आल्या होत्या त्यांच्या संघटना. ते म्हणले आम्हाला देऊ देऊ म्हणतात, नाही दिलं. त्यांच्याजवळ काही चेक येतं, काही फसवणूक येत. अरे बाबा, तिकच काय ना कोर्टाने तर सांगितलं त्यांना हिस्सा द्या, कम नाही दिला. कितीतरी माड आहे तिथं, बिल्डरच ऐकलं जात. कितीतरी शिवाजीनगरला, पुण्याला, डेक्कनला काही काही जागा अशा काही काही मंत्र्यांनी हडपिलेल्या आहेत. तिथे सांगितलं जात आहे तिथे द्या, तरी हे देत नाही. तिथं कोर्टाचे निकाल आहेत. का रे बाबा, तुम्हाला ते पनवेलचं सांगितलं, तिथं ते कोर्टाचा निकाल आहे. त्या माणसाचे पैसे स्वतःचे नोकरीचे, त्याजवळ सगळं टॅक्स कोर्टाने सांगितलं याचे खात्रीशीर पैसे. का रे बाबा, त्यात नुसतं आमदार मंत्री म्हणून द्यायनात का त्या बँकेचे? तिथं कसं काय ऍक्टिव्ह होत नाही न्यायालय? आमची गाठलाय आता. आमचं काय मोठं आहे क्षेत्र. इतिहास दाखल हा, त्याच्यात. आणि बरं, मग कोर्टाने असं सांगाल का हरकत
मराठा समाजाला सांगतो मी की एकीकडचे वॉरंट रद्द करतं, ज्यांनी घोटाळे केलेले तर क्लीन चिट मिळती. मग चॉकलेट घोटाळे आमचे घोटाळे नाही, त्याचा कौल नाही. तो फडणवीस देणार मुद्दाम नाचणार लोकांच्या छातावर. लोकांचा कौल आहे का एखाद्या उमेदवाराला? नाही. तू बळ त्याच्यामुळे छातावर बसलो. आणि फडणवीसांचं स्वप्न पूर्ण व्हायचं असलं मला मारून तर कर्मा, पण मी 2 तारखेला जात नसतो का? मी म्हणतो मला राजकारणात नाही जायचं. पण आता आंदोलन संपल्यानंतर तुम्ही समाजसेवक म्हणून हे काय विधानसभेत राजकारणात जाणार होते का? मग हे पहिले राजकारणी म्हणून नाही जाणार? नाही, हे पहिले राजकारणात होते का? हे फडणवीस होते, गोपीनाथ मुंडे साहेबाचा बोट धरूनच आला ना. हे काय राजकारणात होता का? समाजकारणातच होता ना. ते सगळे भाटक्याचे डिकलेच होते ना आमच्यासारखे. याला पाहिलं पण चाटेच होते. यांच्या चाट्याला सगळे भोक्षेच होते कोणकडे. जे आम्हाला होतं तेच यांना आहे. मुंडे साहेबाच्या बोटाला धरून आले, राजकारण शिकले, तेच घरानं पाया खाली आपलं 10 वर्ष 10-15 वर्ष. का करू नये आम्ही सुद्धा? का करू नये? खोटं नाही बोलत. उगा आता ते गैरसमज आहे, असून नाही असलं तर त्यांना काय जवळ करायसाठी नाही बोलत. त्यांच्या माकडे काही येते ना, आता मला माहिती. तुम्हाला जवळ धरायसाठी नाही बोलत मी, सत्य हकीकत मांडतोय. तुम्ही मराठ्याला विरोधक मानलं विनाकारण मांडीनात का? त्यामुळे तर तुमचा वनवास भेटला. जाऊ द्या, 10 वर्षात मराठ्यांमुळेच भेटला. तुम्ही काय लिहिता काय नाही ते चांगलं माहिती आम्हाला, द्या सोडून. आणि आम्ही तुम्हाला जवळ करायचं नाही म्हणत. आम्ही तर आमच्या लय खंबीर आहेत. इथून माग लोकांना वाटत राष्ट्रीय मतदारसंघात सगळ्यात अमुक समाजी. आम्ही पुरी माहिती ती 1,23,000 नुसता मराठा तिथं राष्ट्रीय मतदारसंघात. आणि नुसता बो भाटा हे इतके याव तितके त्याव तितके काय त्याव तितके रे. खंबीर राहा रे मराठ्यावर जरा, या काढवणी करीत जाऊ नका. सरकार हे 3 पक्षाचं आहे, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे असतील, अजितदादा असतील, फडणवीस असतील. पण तुम्ही टार्गेट द्यायचं फडणवीस आणि भाजपलाच का? कमून नाही करीत. भाजपला गोड करतो. भाजप चांगला आहे, भाजप पक्ष चांगला आहे. चालणारे बधीर टोकेचे त्यांना रोज एक एरंडी खायला यायला पाहिजे. एरंडी कळते तुम्हाला? नाही तर एरंडी खायला यायला पाहिजे. आणि लिंबाच्या मुळ्यात चागळायला द्यायला पाहिजे त्यांना. तेव्हा यांची टकुरी ठेपर येते. त्याला आयुर्वेद असे म्हणतात. त्यास दोनशे 88 जागा उभ्या करायच्या पाडायचा इतकं ठरणार नेमकं आणि त्याची घोषणा नेमकं कधी होणार? ते 29 ऑगस्टला महाराष्ट्रातल्या मराठ्यांची बैठक घेतली. त्या दिवशी 1 वर्ष आंदोलनाला पूर्ण होत. 1 वर्ष पूर्ण होतं. त्याच्यामुळं 29 ऑगस्टला यांचे जर असे डाव असतील तर अनेक विचार करून मराठा समाजाच्याच हातात राज्यातली पावर ठेवावं लागणार आहे. नुसतं एकच हट्टकडीला नेऊन आम्हाला चालणार नाही. ते आम्ही 29 ऑगस्टला ठरवू. फक्त ठिकाण द्यायचं राहिलं मराठा समाजाला, कारण राज्यातला मराठा यायचं म्हणल्यावरती प्रचंड संख्येनं येणार आहे. त्यासाठी एखादं मैदान बघावं लागणार आहे, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत. ते आता करतो आम्ही. मराठा येतो, फक्त त्याला ठिकाण कळूच तर दे. मी एक झोपत नाही राज्यातला मराठे, सगळे तुटून येते. मग कुठं घ्यायचंय बघू. आम्ही मुंबई जायचं आम्हाला आणखी. लय मोठं तुम्ही लय गडबड करावं लागला राव. इतक्या लवकर पाडापाडी नाही की मुंबईला जाऊन यायचं आम्हाला. तिथले आझाद मैदानचे वडी पाव खाल्ले नाही. आम्हाला तिथं खायचं शिवाजी पार्क कसं दिसतं बघितलं नाही आम्ही लांबून. जवळून बघायचं आम्हाला, खाली वाकून बघायचं. का म्हणणं तुमचं? आम्हाला मुंबई बघून यायचं.
आता तुम्ही 8 दिवसापासून उपोषण करताय, मात्र या 8 दिवसात शरद पवारांकडून मराठा आरक्षणावर कोणतीच भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. करणारच नाही ती. आता आम्ही स्पष्ट करतो म्हणून सांगितलं मी. आपला एक तरी शेअर